सकल मराठा समाजाच्या वतीनं येत्या 12 ऑगस्टला नगर शहरात मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। त्या संदर्भात आज सकल मराठा समाजाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय। रॅलीच्या दिवशी मनोज जरांगे पाटील हे शिरूर सुपामार्गे अहमदनगर जिल्ह्याच्या प्रवेश करणार आहेत। या रॅलीसाठी मोठ्या संख्येनं मराठा बांधव नगर शहरात येणार असल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। यावेळी सकल मराठा समाजाचे बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित ऑफिसला सकल मराठा समाज अहमदनगर आयलनगर आम्ही सगळे समाज बांधव कलेक्टर साहेबांना 12 तारखेला जे मनोज दादा जरांगे पाटील शांतता रॅली होणार आहे त्या संदर्भात निवेदन देण्यात आलेलं आहे। रॅलीचा रूट आणि मार्ग हा पत्रकार बंधूंना आणि सगळ्या नगरकरांना आणि जिल्ह्याला येत्या 4 तारखेला आम्ही संध्याकाळी प्रेस घेऊन ज्यावेळेस प्रशासनासंग सगळं बोलणं होईल त्यावेळेस आम्ही फायनल करू। पण रॅली मोठ्या प्रमाणात होणार आहे, किमान 10 लाख लोक येण्याची शक्यता आहे। त्या संदर्भात आम्ही प्रशासनाला सूचित केलं आहे का तुम्ही सगळी यंत्रणा शाळा बंद करायची असल्या बंद ठेवा, कॉलेज बंद, कोणालाही त्याचा त्रास झाला नाही पाहिजे अशी सूचना केलेली आहे। जय जिजाऊ जय शिव। मनोजदादा जरांगे पाटलांची शांतता रॅली नगर शहरामध्ये येत्या 12 तारखेला 12 ऑगस्ट रोजी येत आहे। आम्ही आज प्रशासनाला त्याबद्दल निवेदन दिलेलं आहे। जवळजवळ 5 लाखाच्या आसपास मराठा समाज हा नगर शहरात येणार आहे आणि त्याच्यामुळे गर्दी होणार आहे। मी सर्व मराठा समाजाला विनंती करेल की आग्रह धरेल की तुम्ही सर्वांनी 12 तारखेला मनोजदादा जरांगे पाटलांच्या रॅलीला सर्वांनी उपस्थित राहावं। भव्य दिव्य अशी रॅली आपण शांतता रॅली मराठा आरक्षणाच्या बाबतीत नगर शहरात पार पाडत आहे। जय जिजाऊ जय शिवराय। भारत यांच्या उपस्थितीत अहमदनगर शहरामध्ये मराठा आरक्षण शांतता रॅलीचे आयोजन केलेले आहे आणि त्याचे नियोजन अगोदरच झालेले आहे। पण आज जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब यांना मराठा समाजाच्या वतीने आताच निवेदन दिलेलं आहे।